फोनची रिंग वाजली. अरे यार, इतक्या सकाळी कोण फोन करतं आहे? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली. तसे मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे 4-5 मिस कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉलबॅक केला आणि कळले की माझं नेट पॅकच संपलं आहे. माझ्या बाबतीत नेहमी असंच घडते. नेमका आत्ताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईनवरून शिवमला फोन लावला. मी काय बोलणार तोच म्हणाला, हरेश, लवकर आपल्या स्टँडवर ये, MGM हॉस्पिटलला जायचं आहे. हे नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणिक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे, पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होते आणि ऐकायला मिळत होते त्यावरून भीती वाटणं साहजिकच होतं. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसांची छाती फाडलेली असायची व त्यांचे हृदयच नसायचे. अजूनही कळलं नव्हते की कोण करतंय. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती आहे जिला माणसांच्या हृदयाची चटक लागली आहे आणि तीच शक्ती हे सगळं करते. पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सगळ्यांवरती विश्वास ठेवणं अशक्यच होतं. म्हणून मीही त्यांना अपवाद समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते ना, तसंच काहीसं होत होतं. मी पटकन कशीबशी तयारी करून स्टँडवर पोहोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबला होता. आम्ही तडक हॉस्पिटलला गेलो. आम्ही इथे का आलो आहे हे मला अजूनही माहीत नव्हतं. शेवटी न राहून मी शिवमला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्याने सांगितलं की आमचाच दुसरा मित्र आदित्य, त्याचा अपघात झाला आहे. अजून तो शुद्धीवर आला नाही आहे. माझे लक्ष समोर गेले. त्याचे आई वडील तिथेच बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केले. दिवसभर आम्ही तिथेच थांबलो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी आणि शिवम थांबतो इथे. दिवसभराच्या धावपळीमुळे तेही थकले होते, पण आम्ही थांबतो म्हटल्यावरती त्यांना जरा हायसे वाटले. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणले. आम्ही ते उरकून बाहेर गप्पा मारत बसलो होतो. साधारण 11 वाजत आले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरणसुद्धा शांत होत होते. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याचा, कुजबूज करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसून बसून कंटाळून गेलो होतो. म्हणून शिवमला म्हणालो की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तर रस्त्यावरच्या लाईट्स बंद असल्यामुळे मिट्ट काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि अचानक रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून एक किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. इथे घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळलो आणि हॉस्पिटलमध्ये आलो. मी आणि शिवम आदित्यच्या शेजारी बसून होतो. बोलता बोलता शिवम झोपला, पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोपच उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच होता. मी घड्याळात पाहिले तर 1 वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमॅनला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाकडे खुणावून म्हणालो की हे बघा, हेच ते झाड. इथूनच मला एक किंचाळी ऐकू आली होती. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे. इतके बोलून मी मागे वळलो तर मागे कोणीच नव्हते. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्याला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून मी वर पाहिले आणि माझी बोबडीच वळली. भीतीने माझे हातपाय थंड पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा फाटला होता. शरीर जळालेलं होतं आणि जागोजागी कापलेलं होतं. हातांची नखं लांबलचक एखाद्या धारधार सुरीसारखी भासत होती. ती बाई त्या झाडाच्या फांदीवर एका माणसाच्या छातीवर बसली होती. काहीतरी खात होती, कदाचित त्याचं हृदय. मी दबक्या पावलाने मागे सरकलो जेणेकरून माझी चाहूल तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तितक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो.
तोपर्यंत त्या बाईला माझ्या असण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो, पण तरीही धडपड उठण्याचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थ ठरली आणि मी त्याच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसू लागली आणि म्हणाली, मगाशी वाचलास, पण आता नाही. भीतीमुळे माझ्या शरीरातील सगळा त्राण संपला होता. माझा मृत्यू समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांच्या चेहरे डोळ्यांसमोर येऊन गेले. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तोच तिने माझ्या छातीत तिची नखं खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला, हरेश काय झालं? असा का पडलायस? चक्कर वगैरे आली का? शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो आणि समोर पाहिले ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो, म्हणून मला धीर देत तो आत घेऊन गेला. मनात विचार आला की आज माझा मित्र देवासारखा धावून आला. पण हे प्रत्यक्षात घडले की फक्त भास हे मला समजत नव्हते. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छाती चरचर करत होती. मी शर्ट काढून पाहिले तर माझ्या छातीवर नखं खुपसण्याच्या खुणा होत्या.